नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर आपण काय करतो, तर देवाला साकडं घालतो किंवा देव पाण्यात ठेवतो आणि देवाला म्हणतो की देवा माझं हे काम होऊ देत, ते झालं तर मी तुला अमुक करीन तमुक करीन. मला वाटतं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री जे आहेत भरत गोगावले, रायगडचे मंत्री, लक्षात आलं असेल तुमच्या, हे सुद्धा जणू गेले 7 महिने देव पाण्यात ठेवून बसलेत आणि ते एकच मागणी करतायत की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला मिळावं. पण आजपर्यंत असं काहीच घडलं नाही. आत्ता नुकताच 15 ऑगस्ट झाला. पालकमंत्री पदाला झेंडावंदन करण्याचा किंवा ध्वजारोहण करण्याचा एक मान असतो. भरतशेठ गोगावलेंची ही इच्छा होती की निदान ध्वजारोहणाचा मान आपल्याला मिळावा, पण तेही काही पदरी पडलं नाही. 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केलं आणि भरत गोगावले नाराज झाले. पण नुसतं नाराज होऊन थांबतील तर ते भरत गोगावले कुठले? त्यांनी एका ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ध्वजारोहण केलं आणि नुसतं ध्वजारोहण केलं नाही तर सुनील तटकरेंना कडक शब्दामध्ये काही इशारे दिलेत की आता तुम्ही तुमची उलटी गिनती सुरू करा. मला असं वाटतंय की या ध्वजारोहणाच्या निमित्ताने किंवा झेंडावंदनाच्या निमित्ताने भरतशेठ गोगावले यांनी एका नव्या लढाईचा झेंडा उगारलेला आहे. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आपण बघूयात या व्हिडिओमधनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन ते सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या कमेंट्स देखील आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मंडळी, 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद हा गेले 7 महिने भिजत पडलेला आहे. एक नाशिकचं पालकमंत्रीपद. पण आजचीच बातमी जर तुम्ही टीव्हीवर बघितलेली असेल तर आजचीच बातमी आहे की गिरीश महाजनांनी पुन्हा एकदा दादा भुसेंना आणि पर्यायाने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलेला आहे. गिरीश महाजन काय म्हणाले तर नाशिकचा पालकमंत्री मीच होणार आहे असं म्हणून त्यांनी दादा भुसेंना डिवचलं. आता दादा भुसे हे तसे काय म्हणूयात शांत स्वभावाचे. आजपर्यंत त्यांनी पालकमंत्री पदाला घेऊन कुठली आक्रमक भूमिका मांडलेली नाही. एकदा कधीतरी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, त्यांची जी काही नाराजी होती ती त्यांनी व्यक्त केली होती. पण ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना थेट भेटून त्यांनी माध्यमांमध्ये कधीही अशी वक्तव्य करत आपण किती आक्रमक झालोय असं दाखवलेलं नाही. पण त्यांच्या अगदी विरुद्ध प्रकृती असलेले भरत गोगावले हे रायगडमधनं आहेत आणि ते सुद्धा सरकारमध्ये मंत्री आहेत. पण म्हणजे एकतर त्यांना पहिले 2.5 वर्ष म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते तेव्हा आपल्याला मंत्री करावं, पण 2.5 वर्ष त्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षाच करावी लागली. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भरतशेठ गोगावलेंच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली. पण भरत गोगावले यांना वाटत राहिलं की पालकमंत्री पद जे आहे रायगडचं तेही आपल्याला मिळावं, पण ते काही मिळालं नाही. ते पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आदिती तटकरेंना. यावरनं गोगावलेंनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे, धुमाकूळच म्हणावा लागेल. तुम्हाला माहिती आहे का की मुंबई गोवा हायवे जो आहे या हायवेवर एक 4-2 काय असतील पण टायर जाळून गोगावलेंनी तिथे आंदोलनसुद्धा केलेलं आहे पालकमंत्री पदासाठी. वेगवेगळ्या मंत्र्यांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून ते दबावसुद्धा सातत्याने टाकत असतात. एकनाथ शिंदे सुद्धा सातत्याने भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करतायत. पण आत्तापर्यंत पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली नाशिकच्या आणि रायगडच्या, पण भरत गोगावलेंना पालकमंत्री पद काही मिळालं नाही आणि त्यांना दोन्ही वेळेला ध्वजारोहणाचा जो एक मान असतो तो मिळाला नाही आणि अगदी यंदाच्या 15 ऑगस्टला सुद्धा तो मिळाला नाही. अशा वेळेला भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यामधलंच एक गाव आहे, माझ्या मते ते गावाचं नाव जे आहे बिरवाडी नावाचं जे गाव आहे, या
गावामध्ये जाऊन त्यांनी तिथं जे काही सरपंच कार्यालय आहे, ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे, या ग्रामपंचायतीचा ध्वजारोहणाचा मान त्यांनी घेतला, तिथं ध्वजारोहण केलं. आता यावरनं विरोधकांनी जर का भरतशेठ गोगावलेंना डिवचलं नाही तर मग ते विरोधक कसले. संजय राऊत पहिल्यांदाच पुढे आले आणि त्यांना कोणीतरी पत्रकारांनी प्रश्न विचारला की भरत गोगावलेंनी या बिरवाडी गावामध्ये जाऊन ध्वजारोहण केलं, तेव्हा संजय राऊत काय म्हणाले, तर संजय राऊत म्हणाले की त्यांची लेवल असती आहे म्हणून त्यांना बिरवाडीमध्ये जाऊन ध्वजारोहण करावं लागलं. अर्थात संजय राऊतांच्या या विधानाला सडेतोड उत्तर हे भरत गोगावलेंनी दिलं. भरत गोगावले म्हणाले की देशाचा झेंडा आहे तो दिल्लीत जाऊन ध्वजारोहण करायचं का जिल्ह्यात करायचं का एखाद्या गावामध्ये करायचं, तो मान मिळणं महत्त्वाचं. संजय राऊतांना आत्तापर्यंत तोही मान कधी मिळाला नाही किंवा त्यांच्या नशिबी तो मान नाही आहे, अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं. पण ह्याच्यानंतर पाठोपाठ लगेचच रोहित पवार जे आहेत, रोहित पवारांनी लगेच आक्रमक होत भरत गोगावलेंना डिवचलं आणि रोहित पवार म्हणाले की याच्या पुढची 4 वर्ष भरत गोगावलेंना पालकमंत्री पदाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जसं त्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षा 2.5 वर्ष करावी लागली तशी पुढची 4 वर्ष पालकमंत्री पदाची प्रतीक्षा करावी लागेल आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की भाजपनीच आपला गेम केलेला आहे. अशा पद्धतीने रोहित पवारांनी डिवचलं. अर्थात या सगळ्याला उत्तर दिलं ते म्हणजे एकनाथ शिंदेच गटाचे म्हणजे शिवसेनेचे उदय सामंत जे मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, त्यांनी उत्तर दिलं की जर का बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जर का भरत गोगावलेंना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केलं असेल तर ते तिकडे गेले, त्याला हरकत काय आहे, अडचण काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता हा झाला जे जे काही घडलं तो सगळा भाग. पण मी जे म्हटलं की भरत गोगावलेंनी या ध्वजारोहणाच्या निमित्ताने एका नव्या लढाईचा झेंडा रोवलेला आहे. हे का मी बोलतोय, त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत आपण म्हणतो ना की कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत. नुसते ताशेरे नाही तर त्यांनी इशाराच दिलेला आहे. काय म्हणले भरत गोगावले, भरत गोगावले असं म्हणाले की जे काही सुनील तटकरे 80-85 हजार मतांनी जे निवडून आलेले आहेत ते आमच्यामुळे आलेत. मग त्याच्यामध्ये मी असीन किंवा आमचे रवी शेठ असतील, रवींद्र म्हणून आहेत, रवींद्र शेठ ते असतील, महेंद्र दळवी असतील, योगेश कदम असतील, आम्ही 4 जण त्यांच्या प्रचारामध्ये उतरलो होतो. कारण महायुती म्हणून आपण लढत होतो आणि सुनील तटकरेंना निवडून आणणं महत्त्वाचं होतं आणि आम्ही 4 जण प्रचारामध्ये उतरलो म्हणून सुनील तटकरेंना जी मतं मिळाली आहेत ती मिळाली आहेत. नाहीतर जी काय 80-85 हजाराची मतं आहेत ही वाऱ्यासारखी उडून गेली असती. पण आता सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करायला पाहिजे. कारण आता आम्हाला कळून चुकलेलं आहे की हे सगळं षडयंत्र कोणी रचलेलं आहे. त्यामुळे सुनील तटकरेंची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. अशा शब्दामध्ये भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंचा समाचार घेतलेला आहे. आता सुनील तटकरे याला काय उत्तर देतात, कधी देतात हे बघणं फार महत्त्वाचं आहे. पण या निमित्ताने भरत गोगावले यांनी एका नव्या लढाईला सुरुवात केलेली आहे. आणि भरत गोगावलेंची ही नाराजी जी आहे ती त्यांनी एकनाथ शिंदेंनाही बोलून दाखवली. आणि तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले हे अगदी 5 दिवसापूर्वी झालेल्या कॅबिनेट मीटिंगला, बैठकीला हे दोघंही अनुपस्थित राहिले. भरत गोगावले दिल्लीकडे गेले तर एकनाथ शिंदे जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये गेले एका कार्यक्रमासाठी. तिथे महारक्तदान शिबिर जे सुरू आहेत शिवसेनेतर्फे त्याच्यासाठी ते जम्मू काश्मीरला गेले. पण कॅबिनेट बैठकीला या दोघांनीही दांडी लावली आणि यातून आपली नाराजी जी आहे ती त्यांनी अधोरेखित केलेली आहे. आता या पुढच्या काळामध्ये म्हणजे हे सगळेच जण देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे कुठेही एकत्र आले तरी माध्यमांना काय सांगतायत तर आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही आहेत, सरकार अतिशय चांगलं काम करत आहे आणि सगळं काही अलबेल आहे. सगळं काही अलबेल नाही आहे.
आज गिरीश महाजन तिथे दावा ठोकून बसलेत, ज्या नाशिकमध्ये खरं तर शिवसेनेचाच पालकमंत्री होणं गरजेचं आहे, तिथे गिरीश महाजन आत्मविश्वासाने सांगतायत की मीच पालकमंत्री होणार आहे. इकडे भरत शेठ गोगावले की ज्यांचा हक्क आहे, कारण हक्क याही अर्थाने आहे की एकतर आज रायगडमध्ये जर प्राबल्य कुणाचं असेल तर ते राष्ट्रवादीचं नाही आहे, ते शिवसेनेचं आहे. शिवसेनेचे आमदार तिथे अधिक आहेत. आज भरत शेठ गोगावले तिथे आहेत, ते मंत्री आहेत, तरीही त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांची भावना हीच झालेली आहे की भाजप आपल्याला कट टू साईज करताय. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता नेमका हा वाद आणखीन किती उग्र रूप धारण करतोय, हा वाद किती पेटतोय हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी महायुतीमध्ये कोणता भडका उडतोय का हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा.